हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त व्हेजिटेबल घातलेली साबुदाण्याची मसाला खिचडी। कधीतरी अशी वेगळी खिचडी खायला खूप भारी वाटते। ही उपवासाची खिचडी नाही आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनवली आहे। सगळ्यात आधी ही खिचडी बनवण्यासाठी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे। पॅन छान तापला का त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित कडून द्यायचं आहे। मग यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं, आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे, थोडी कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। इथे मी थोडे गाजराचे काप घातले आहेत, बटाट्याचे काप घातले आहेत, थोडेसं टोमॅटो घालायचे यामध्ये आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे एवढं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये की टोमॅटो छान असे लूज पडले पाहिजेत। बघू शकता हे छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ, थोडंसं घालायचं आहे तूप आणि इथे मी 2 कप साबुदाणे रात्री असे भिजवून घेतले होते, रात्री भिजत ठेवले होते। मी सकाळसाठी नाश्त्याला करतेय ही रेसिपी। थोडी हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची, परत इथे मी असे जाडसर भाजलेले शेंगदाणे कुटून घेतले आहेत। जास्त कूट नाही करायचा, शेंगदाण्याचा पावडर नाही करायची आहे, असे थोडे जाडसरच घालायचे या रेसिपीमध्ये। बघू शकता मस्त छान हलवून घ्यायचं आहे ही खिचडी व्यवस्थित सगळं घातल्यानंतर। एकदा का छान हे मिक्स करून झालं का यामध्ये आपल्याला घालायची आहे आवडीप्रमाणे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर। खूप भारी लागते ही खिचडी खायला, खूपच मस्त लागते। आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या आवडीची आहे, आम्ही कधी कधी ब्रेकफास्ट मध्ये खातो। मग याला झाकण लावायचं एक 5 ते 6 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आणि झाकण काढून परत एकदा मस्त छान हलवून घ्यायचं आहे। बघू शकता आपली छान मस्त खिचडी झाली आहे, एकदम सुटसुटीत झाली आहे। साबुदाणा पण व्यवस्थित शिजला आहे। नक्की करून बघा ही व्हेजिटेबल साबुदाणा मसाला खिचडी, खूप भारी लागते। आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक यू फॉर वॉचिंग।